हां सर बोला. नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी. नांदेड शहरामध्ये 26-27 जुलै 2023 रोजी अतिवृष्टी झाली होती आणि समग्र महाराष्ट्रामध्ये मुसळधार पावसाने थैमान घातले होते. त्यावेळेस सिटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही नांदेड शहरामध्ये सर्वेक्षण केलं होतं आणि ज्याच्या घरात पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे, कपडे खराब झाले आहेत, त्यांना सानुग्रह अनुदान देण्यात यावी अशी मागणी केली होती. सन 2006 मध्ये देखील आम्ही अशा पद्धतीने मागणी करून नांदेड शहरातील पूरग्रस्तांना अनुदान मिळवून दिलं होतं. 2023 मध्ये देखील आम्ही अनुदान मिळवून दिलेलं आहे आणि 9 करोड रुपये एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्तांना मंजूर केले होते. परंतु ते पैसे 750 लोकांना वाटप केले होते. 1,500 लोकांचे शिल्लक होते आणि ते पैसे आचारसंहिता लागल्यामुळे आणि लेखाशीर्ष बंद झाल्यामुळे परत गेले होते शासनाकडे. ते पैसे मिळावेत म्हणून आणि नांदेड शहरातील पूरग्रस्तांना न्याय मिळावा म्हणून सिटू आणि मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका नांदेड आणि तहसील कार्यालय नांदेड समोर 198 दिवस साखळी उपोषण केलेले आहे आणि आता उद्यापासून 19 ऑगस्ट पासून पुन्हा काही आमच्या मागण्या राहिल्या त्यासाठी आम्ही उपोषण सुरू करणार आहोत. साखळी उपोषण आमच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे. महाराष्ट्र राज्याचे उपसचिव माननीय कैलाश गायकवाड साहेबांनी लेखाशीर्ष उडणे जे आहे ते सुरू करण्यासाठी आदेश दिला आहे. शासन निर्णय झालेला आहे आणि विशेषतः 8 ऑगस्ट रोजी आम्ही क्रांती दिनाच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करून जेल भरो आंदोलन केले होते. आम्ही सर्व अनेक कार्यकर्ते जेलमध्ये गेलो होतो. त्या अनुषंगाने राज्य सरकारने दखल घेतलेली आहे आणि आमच्या आंदोलनाला यश आलेलं आहे. लेखाशीर्ष सुरू झालेलं आहे. यासाठी आम्हाला ज्यांनी सहकार्य केले त्यामध्ये विशेषतः मार्क्सवादी काँग्रेस पक्षाच्या पॉलिट ब्युरो सदस्य कॉम्रेड वरुंडा करात, मार्क्सवादी काँग्रेस पक्षाचे पॉलिट ब्युरो सदस्य तथा अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष कॉम्रेड डॉक्टर अशोक ढवळे आणि नांदेडचे विद्यमान खासदार माननीय वसंतराव चव्हाण यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे. तसे पत्र त्यांनी दिले आहेत, पाठपुरावा केलेला आहे. या सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद.